नमस्कार, मी शिंदे मयुरी. कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी स्वतःला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करत असते. आजची कविता ही आईसाठी आहे. ही कविता संकर्षण कराडे यांनी लिहिलेली आहे. या कवितेद्वारे त्यांनी रोजच्या जीवनातील सत्य आपल्यासमोर मांडलं आहे. चला तर मग ऐकूया आजची कविता. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आईच्या जेवायच्या आत आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्हीच सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा आईला हवं ते मिळू दे, अशी प्रार्थना कधी केली? पाहिलंत का आईला कधी शेवटची ऑनलाईन आली? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कुणी बोललं की मन येतं भरून, आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळानं कधी वागा ना, तिचा खडबडीत हातात घेऊन पाहना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमीच पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत नाही आणली तरी ती सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. आजची कविता तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.